नमस्कार. मी विलास पाटील. स्कॅम्स अँड रिॲलिटी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. प्रशासनामध्ये होणारे घोटाळे आणि सर्वसामान्य लोकांवर होणारा अन्याय या संदर्भात आवाज उठवण्यासाठी आपण चॅनल तयार केलेले आहे. दरवेळेस आपण या संदर्भात व्हिडिओ टाकत असतो. ते नियमित तुम्हाला मिळावेत यासाठी व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब बटन दिले आहे, त्यावर दाबा, जेणेकरून भविष्यात तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ आल्यावर तुम्हाला त्याची सूचना मिळेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, मित्रांना सबस्क्राईब करायला सांगा आणि व्हिडिओ संदर्भात तुमचे काही मत असेल तर खाली कमेंट करू शकता. सध्या शिक्षक भरती सुरू असून त्यामध्ये काही प्रवर्गांना जागा नाहीत. बिंदू नामावली घोटाळा करून विशेषतः भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गाच्या जागा चोरण्यात आलेल्या आहेत आणि ती चोरी कशी झाली आहे, काय झाले आहे त्याबद्दल आपण वेळोवेळी माहिती देतच राहू. परंतु सध्या ज्या जाहिराती निघत आहेत त्यामध्ये कोणकोणत्या प्रवर्गांना जागा नाहीत, कोणत्या प्रवर्गांना किती जागा आहेत याचा आपण आढावा घेत आहोत. तर आपण एक परभणी जिल्हा परिषदेची जाहिरात आहे ती आज बघणार आहोत. परभणी जिल्हा परिषदेमध्ये एकूण 143 पदांची शिक्षक भरती होत आहे. ते आता प्रवर्गानुसार किती जागा आहेत ते आपण बघूया. अनुसूचित जातीसाठी 33 जागा, अनुसूचित जमातीसाठी 9 जागा, विमुक्त जातीसाठी 0 जागा, भटक्या जमाती ब साठी फक्त 1 जागा आहे, भटक्या जमाती क साठी 0 जागा आहे, भटक्या जमाती ड साठी सुद्धा अपेक्षेप्रमाणे 0 जागा आहे. इतर मागासवर्गाला मात्र 75 जागा चांगल्या प्रकारे देण्यात आलेल्या आहेत. विशेष मागास प्रवर्गाला सुद्धा अपेक्षेप्रमाणे 0 जागा आहेत, कारण बिंदू नामावली घोटाळा करून या ज्या जागा आहेत भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गाच्या त्या चोरून इतर प्रवर्गांना देण्यात आलेल्या आहेत. EWSला 14 जागा आहेत आणि खुल्या प्रवर्गाला फक्त 11 जागा देण्यात आलेल्या आहेत. अशा एकूण 143 पदांची शिक्षक भरती परभणी जिल्ह्यामध्ये होत आहे. ही फक्त मराठी माध्यमाची या शाळेसाठीची जाहिरात आहे. 1 ते 5 वर्गांसाठी 30 जागा आहेत. 6 ते 8 मध्ये इंग्लिश विषयांसाठी 14 जागा आहेत आणि गणित विषयासाठी 99 जागा अशा आहेत. तर मित्रांनो, बिंदू नामावली घोटाळ्यासंदर्भात तुम्हाला कोणाला काम करायचं असेल, हा घोटाळा बाहेर काढायचा असेल किंवा या संदर्भात काही माहिती द्यायची असेल तर तुम्ही कमेंट करा आणि आमच्यासोबत तुम्ही व्हॉट्सअप, टेलिग्राम, फेसबुक ग्रुपद्वारे आमच्यासोबत येऊ शकता आणि हा घोटाळा बाहेर काढण्यास मदत करू शकता, जेणेकरून हा जो विशेष मागास प्रवर्ग आणि भटक्या जमाती, विमुक्त जातीवर जो काही अन्याय होत आहे तो दूर होईल. तर सामाजिक कार्यकर्त्यांनी यासाठी पुढाकार घ्यावा ही विनंती.